मुळं पकडल्यानंतर याला काय करायचं आणि हे तुम्हाला सांगायचं राहून गेलं, हा जो लिंबू आहे ना. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला माझ्या रूमची जी परसबाग मी केलेली आहे तयार छोटीशी, ती तुम्हाला दाखवणार आहे. त्या बागेचं मूळ वैशिष्ट्य म्हणजे असं की त्याला कुठलाही खत वगैरे यूज नाही करत. खत म्हणजे आपण काय यूज करतो की जे काही गोष्टी टाकावं असतात त्या यूज करतो मी, आणि त्या गोष्टीपासूनच म्हणजे झाडांना तुम्ही टवटवी बघाल तर तुम्ही सांगाल की खरंच म्हणजे काहीतरी म्हणजे छान झाडं वगैरे मस्त झालेत, एकदम हिरवेगार आहेत सगळे, मस्त एक नंबर वाटतात. तर तुम्हाला तेच मी आज दाखवणार आहे. तर कृपया करून व्हिडिओ पूर्ण बघा, आणि जे आपली कीड वगैरे लागते ना त्यासाठी मी काय यूज करतो ते पण तुम्हाला सांगणार आहे. तर चला मग काय व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, इकडे घुसल्या घुसल्या ना तुम्हाला हे बघा टमाट्याची झाडं दिसतील. ही गॅलरी आहे माझी छोटीशी, इकडनं हे तुम्ही बघू शकता, हे पूर्ण आहे बरोबर. तर हे टमाट्याची झाडं दिसतील. टमाट्याची झाडं म्हणजे याच्यामध्ये भरपूर प्रकारचे टमाटे आहेत, एकच प्रकारचं हे टमाटे नाही आहे. जवळपास म्हणजे 10 तरी झाडं असतील हे टमाट्याचे. हे बघा इकडं, हे तुम्ही खाली बघू शकता. इथं एक साईडला 3 आहे, दुसऱ्या साईडला 3, मध्ये 3, नंतर परत खाली एक कुंडी आहे त्याच्यामध्ये पण आहेत. हे तर तुम्ही बघू शकताय. म्हणजे असे हे झाडं लावलेले आहेत सगळे बरोबर. आणि त्या साईडने परत अजून एक मोठा टब आहे, त्या टबमध्ये पण आहेत लावलेले. ह्याच्यामध्ये जवळपास 5-6 प्रकारचे टमॅटो आहेत. म्हणजे मी बिया पण घेतल्या त्या विकत, आणि जे आपण घरात समजा एखादा मला चांगला वाटला ना टमाट्यात, त्याचं हे ठेवलं होतं बरोबर. तर हे त्याला टवटवी बघा मस्त आहे. थोडंसं आता ऊन जरा जास्त पडायला लागलं म्हणून थोडंसं म्हणजे ना, हे बघा पाने थोडीशी म्हणजे काय ते असे कोवळे आहेत ना पानं, ते थोडे झालेले आहेत. आणि इकडं परत हे वांग्याची रोपं वगैरे तयार केलेली, हे तुम्ही इकडे बघू शकता. हे वांग्याची रोपं आहेत. रोपांना पण मी म्हणजे जे मोठे मोठे झाले होते ना ते काढून घेतो. हे बघा, हे मिरचीचे पण रोपं बरेच देऊन टाकले, आणि त्यातले हे रोपं आहेत हे चांगले मोठे झाले होते ना ते काढून घेतले. हे बघा इकडं आहेत अजून हे रोपं आहेत, आणि त्यातले हे बघा हे झाडं, हे हे भारी झाले. आता यांना मी काही खत वगैरे देतो ना हे पण तुम्हाला सांगतो, आणि ते खत कसं द्यायचं हे पण तुम्हाला सांगतो बरोबर. इकडे हे मिरचीचं आहे. मिरचीचं आता भरपूर जुनं झालं. हे मिरच्या भरपूर लागलेल्या आहेत, भरपूर जुने झाले ते आता मिरचीचे झाडं म्हणजे जाऊ ते. हे तुम्ही झाडावरून बघता, हे छाटून छाटून ना एकदम हे बघा मजबूत किती झाड आहे. ओके. आणि इकडे हे आहे ना, हे कॅक्टस आहे, हे तुम्ही बघू शकता. हे आहे कॅक्टस. हे मला एकच दिलेलं, पण त्याला आता हळूहळू डोळे फुटायला लागलेले आहेत म्हणजे साईडने पण. आणि परत इकडे जे आहेत ना, इकडे परत आहेत वांग्याचे झाडं, हे पण वांग्याचे झाडं आहेत. आणि याच्यामध्ये ना ह्या पपईच्या बिया ठेवलेल्या आहेत काजलनी साठवून, हे बघा, मग त्यानंतर लावायला कामात येतील. आणि ही जी आहे ना, ही मिरचीचं झाड आहे, हे रत्नाकरने दिलेलं. तो माझ्यासोबत मित्र असून त्याने दिलेलं आहे. याला पण आता मिरच्या वगैरे लागायला सुरुवात झालेली आहे, हे तुम्ही इथं बघू शकता. म्हणजे छान मिरच्या वगैरे लागायला सुरुवात झालेली आहे. हे तिखट आहे बरोबर. याच्यामध्ये जवळपास ना म्हणजे लावलेले आहेत ना तरी 5-6 रोपं आहेत लावलेले ह्या एका ह्याच्यात. आणि हे आपले जे तेलाचे डबे आहेत ना, ते आहेत सगळे. आणि याच्यात ना मी सूर्यफुलाच्या आता बिया टाकलेल्या आहेत, अजून झाल्या नाही कारण काल परवाच टाकलेले आहेत. तर हे आहेत इकडं. आणि इकडं मध्ये तुम्ही बघाल ना, तर हे मध्ये आळूचे वगैरे आहेत, आपण जे आळू नाही का काळा आळू बोलतो त्याचे हे आहेत इकडं सगळे. मध्ये अजून तुम्हाला भरपूर दिसतील एक एक झाडं. मध्ये जर गेलात ना तरी अजून भरपूर एक एक वेगवेगळे. हे भातात नाही का आपण टाकतो म्हणजे भाताला चांगला वास यायला पाहिजे, त्याचे आहेत हे रोपं आहेत सगळे. हे नंतर मग घरी घेऊन जाईन किंवा मग कोणाला तरी देऊन टाकेन. आणि हे फुलाची झाडं आहेत भरपूर इकडे झाडं आहेत. हे बघा, तुम्ही जेवढे मध्ये जाल ना तेवढी झाडं आहेत इकडे मध्ये मध्ये. तिकडे कलम केलेल्या आपल्या जास्वंदी आहेत. हे बघा इकडे हे कलम केलेल्या जास्वंदी पण तुम्हाला दाखवतो. ही जास्वंद आहे कलम केलेली. तर हे आहे तिकडं. आणि इकडं परत हे भातात टाकायचं झाड आहे. तिकडं पण परत बघा भातात टाकायचं ते मोठं झाड आहे थोडंसं. तिकडे कढीपत्ता आहे, हा बघा हा कढीपत्ता, हा कढीपत्ता आहे. कढीपत्त्याला पण आता लय भारी जोर आला आहे. त्याला पण तोच आपण फॉर्म्युला यूज केला होता. हे तर पानं मी रोज म्हणजे छाटून देतो भरपूर वेळेस. हे फौजान भाईने दिलेलं, म्हणजे याचे भजे वगैरे काढायला ना हे भारी आहे. इकडनं परत एक आळू आहे, पण ते जरा त्याला ना म्हणजे काही औषधं वगैरे देता नाही जमत म्हणून ते तसंच ठेवलं आहे. आणि हे जे झाड आहे ना, हे ॲव्होकाडोचं आहे. याला ऊन लागला ना की लगेच सुकून जातं. म्हणजे ते मला तरी वाटतं की आपल्या इकडे याचा रिझल्ट नाही चांगला येणार, पण बघूया नंतर अजून. तर असे हे झाडं आहेत जवळपास तरी. आणि इकडे आपले फुलाचे वगैरे, याला पण म्हणजे फूल लागतं, शोभेचं झाड आहे. हे इकडे एक आहे, आणि इकडे खाली एक आहे. हे पाईपात सगळं लावलं आहे खालीच्या झाडाला, म्हणजे ना फुलं वगैरे हे बघा असे लागतात. आणि याचे जे बाकीचे होते ना ब्रांच, ते आपण काढून आणि ही इथं लावली होती. हे बघा,
इथं लावलेली आहे. आणि हा एक वेल भारी वाटतो, म्हणजे हे पण भारी वाटतो आता. पण मग हे कसं झालं माहिती आहे का, आता हे भरपूर मोठं झालं आहे ना, मग इकडं ना थोडंसं पिवळं होत चाललं आहे आणि इकडं बघा हे खाली वरती हिरवं होत चाललं आहे, म्हणजे हे त्याचे हिरवं होत चाललं आहे हे आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता हे फुलझाड आहेत आपले, हे फुलझाड आहेत. इकडे जांभळाचे रोपं तयार करायला टाकलेले आहेत, म्हणजे जेणेकरून आपण हे पावसाळ्यात त्याला म्हटलं कलम करूया. आणि इकडे मी हा कलम केला होता ना, तो आंबा आहे हा बघा, तो पण छान झाला आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही त्याला. हे बघा त्याला मस्त इथं इथं परत फुटलेलं आहे, परत इकडे वरती पण फुटलं आहे. हे लाल केळीचे झाड आहेत बरोबर. आणि इकडे अजून एक हे वेल आहे, आपल्या पादरी भावाने दिली होती, म्हणजे दसऱ्यातने माझ्यासोबत जो पोस्टमन आहे त्याने दिलेली, तर ती पण भारी झालेली आहे. तर म्हणजे असं जवळपास झाड आहेत. तर आता याच्यासाठी जो सिक्रेट फॉर्म्युला, म्हणजे मी नेमकी याला काय देतो ना ते तुम्हाला सांगतो. तर ह्या झाडांना मी काय करतो माहीत आहे का, म्हणजे ज्यावेळेस मी मासे वगैरे आणतो ना विकत, त्यावेळेस त्या माशांच्या म्हणजे टाकावं म्हणजे डोक्या म्हणा किंवा त्याची आतडी म्हणा, अशा गोष्टी काय करतो माहीत आहे का. आता हे समजा ना, हे समजा आता हे इथं समजा रोपं आहेत बरोबर, हे रोपं समजा मी काढले आणि हे रोपं काढून समजा इथं लावले. हे रोपं ज्या वेळेस ह्या कुंड्यांमध्ये सेट होतात, म्हणजे व्यवस्थित आता बा सेट झाले, त्यांना व्यवस्थित पानं वगैरे व्यवस्थित राहे, म्हणजे व्यवस्थित कोमाजत नाही किंवा काही नाही, किंवा मुळं पकडले. मुळं पकडल्यानंतर याला काय करायचं, आता इथं ह्या मध्ये मी जागा ठेवलेली आहे, इकडे जागा ठेवले, परत इकडे जागा ठेवले. त्या ठिकाणी खड्डे करायचे, त्याच्या ज्या डोक्या वगैरे असतात ना, त्या याच्यामध्ये पुरून द्यायच्या बरोबर. सगळ्या ठिकाणी तेच केलं आहे मी, इकडनं डोक्या टाकलं आहे, तिकडनं डोक्या टाकल्या आहेत माशाच्या बरोबर. आणि हे आहे ना, याला पण इकडनं डोक्या टाकलं आहे, तिकडनं डोक्या टाकलं आहे. अशा जवळपास ह्या झाडांना करतो. म्हणजे हे बघा, याला तर जबरदस्त जोर आलेला आहे. याच्यामध्ये टुना फिशच्या मी डोक्या टाकल्या होत्या, म्हणजे एकच टुना फिशच्या त्या डोक्या म्हणजे भरपूर मोठी होती, ती मध्येच टाकली होती. हे बघा इथं इथं मध्येच टाकली होती, तर ती होती. आणि टमाट्यांना ना, बाकीच्या टमाट्यांना कोळंबीची आपण जे कोळंबी सोलतो ना, तर त्या कोळंबीची म्हणजे साला टाकलेली बरोबर. त्या कोळंबीची सालांनी पण खतरनाक फरक पडतो, ते टाकली होती. कोकणात तुम्हाला माहीत असेल की आधी पूर्वीच्या काळी ना, ज्यावेळेस कोळंबी भरपूर भेटायची ना, त्यावेळेस म्हणजे कोळंबी डायरेक्ट ट्रॅक्टर नेऊन टाकायचे. मी केळशीला ह्या बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या आहेत, आणि तुम्हाला जर समजा माहीत असेल तर नक्की कमेंट्स करा. आणि यानंतर पाणी कसं देतो याला मी, तर पाण्याचं पण तुम्हाला सांगून देतो आहे. तर पाण्याचं नियोजन माझं असं असतं, हे बघा हा फिश टँक आहे इथं, ह्याच्यामध्ये ना 3 मासे आहेत बरोबर. 3 मासे आहेत, आणि याचे म्हणजे याचे हे कमळाचे झाडं वगैरे लावलेले आहेत. हे बघा हे कमळाचे झाडं आहेत, इथे कमळाला दोडा पण येऊ राहिला आहे. तर याचं ज्यावेळेस ना पाणी ना म्हणजे फुल भरून ठेवतो, आणि याचं पाणी ज्यावेळेस जास्त ग्रीनिश झालं ना, की हे पाणी मी आयतच घेतो, म्हणजे हेच पाणी घेऊन आणि इकडे झाडांना देऊन टाकतो. जे झाडं असतील ना, त्यांना सगळ्यांना देऊन टाकतो हेच पाणी घेऊन बरोबर. हे पाणी घ्यायचं आणि हेच झाडांना द्यायचं, हे काम करतो एक. आणि याच्यामध्ये परत दुसरं फिल करून टाकतो, म्हणजे हे याचं झालं. माशांना पण नवीन पाणी मिळतं, झाडांना पण नवीन पाणी मिळतं, आणि ते जे खत होतं ना, म्हणजे हे पानं वगैरे, हे बघा आता पानं बरेच सडलेले वगैरे आहेत, याचं खत होऊन ते आपल्या ह्या झाडांना मिळतं, आणि त्यांना पाणी पण मिळून जातं. आणि आता विषय राहिला तो म्हणजे ह्या पानांवरच मी काय शिंपतो, म्हणजे ज्यावेळेस कीटनाशक वगैरे काही ज्यावेळेस शिपायचं असं ना, त्यावेळेस काय शिंपतो. तर याच्यासाठी साधा सोपा माझा गावाकडचा फॉर्म्युला मी घेऊन आलो आहे. तो म्हणजे मी आता प्रमोट नाही करत, पण मग मी छोटीशी अशी एवढी अशी डबी अशी मोहाची जी प्युअर दारू असते ती घेऊन आलो होतो, म्हणजे आमच्या गावाकडं ठेवतात, औषधाला वगैरे ठेवतात. तर ती घेऊन आलो होतो, आणि ती मोहाची दारू नॉर्मल एकदम एक थेंब किंवा असं टाकून, आणि ती याला शिपून द्यायची. लय वास येतो, म्हणजे जसा दारूचा वास येतो तसा. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे तंबाखू घ्यायची. तंबाखू घेतली ना, आपल्याला बाजारात वगैरे भरपूर म्हणजे ते रात्रभर पाण्यात सोक करून ठेवायची, आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी घ्यायचं, आणि ते नॉर्मल पाणी आपल्या 1 लिटरच्या बॉटलमध्ये टाकायचं, आणि तेच पाणी यांना शिपायचं. तो एक साधा सोपा फॉर्म्युला, ते म्हणजे हानिकारक बी नाही राहत आणि काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे त्यात त्याला शिपून द्यायचं, काही किडे वगैरे काहीच लागत नाही. तो एक फॉर्म्युला. तर अशा पद्धतीने माझी जी ही बाग आहे ना, ही खूप छान आहे. आणि आत्तापर्यंत तरी भारी, म्हणजे वांगे इथं वांगे होते, ह्यामध्ये वांगे होते, याच्यात वांगे होते, याच्यात वांगे होते, याच्यात पण वांगे होते. पण ते आता ते भरपूर जुने झाले होते, म्हणून मी ते काढून टाकले. आणि आता हे नवीन वांग्याचे रोपं वगैरे टाकलेले आहेत. आता यांना हे बघा, इथं तुम्हाला बघू शकतो तुम्ही, इथं कळी पण येऊ राहिले आता हळूहळू, म्हणजे याचे पण आता वांगे मला भेटायला सुरुवात होईल. तर इकडच्या याची काय माहिती, याला लागलेत काय. याला पण आता सुरुवात झालेली आहे, म्हणजे हळूहळू. हे बघा मला आता, म्हणजे एवढं तरी आपण घरच्या घरी एवढं आपण, म्हणजे हे काय माहिती आहे का विषय काय असतो, आपल्याला तर एवढं तर कन्फर्म माहीत आहे का, हे आपण बिना खताचं खातो आहे.
बरोबर. तेवढंच म्हणजे सुकून भेटतं आणि झाडाजवळ आलं ना जरा मन प्रसन्न पण वाटतं. आणि हे तुम्हाला सांगायचं राहून गेलं, हा जो लिंबू आहे ना हा स्वीट लेमन आहे. म्हणजे तुम्ही सालासोबत जरी खाल्ला ना, सालासकट खाला तरी पण तो गोड लागतो असा तो लिंबू आहे. तिकडनं कोरफड पण आहे, जे औषधी आहेत. अशा पद्धतीने माझी ही बाग आहे. तर तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.